झालेल्या कुस्तीमध्ये विजय वारा हे विजय झालेले आहेत. भरपूर अशा कुस्ती आहेत या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. लाईव्हमध्ये तुम्हाला सरळ बघता आलं नाही म्हणून हा सेपरेट व्हिडिओ टाकत आहे. धन्यवाद. लय गोंधळ झालेला आहे. आपला कॅमेरा लॅपटॉपवर लोकांनी पाहिलेलं इकडं लावलेलं बाहेर तरी काही आहे गोंधळ माहीत नाही. तर ही प्रचंड पब्लिक आहे. तर पब्लिक शाने वर्षाची परंपरा आहे. ती परंपरा आम्ही या पिढीमध्ये आम्ही चालवत आहोत. आमच्या पहिले आमच्या काही पिढीने परंपरा चालवली आहे. ज्यांच्यासारखे आम्हाला आशीर्वाद जे असतात आम्हाला बक्षिसं देतात त्या बक्षिसामधून आम्ही कुस्त्या बांधत असतो. यावर्षी पहिल्या नंबरची कुस्ती माऊली जमदाडे यांची आहे. दुसऱ्या नंबरची कुस्ती आपले शुभम भाऊ पैलवान सदनाळ यांची आहे. तिसऱ्या नंबरची कुस्ती जी आपण स्पेशल कुस्ती थापा पैलवानची जे आपल्या विदर्भामध्ये प्रथमच आपण तिथं त्यांना आग्रह करून खूप आग्रह केला त्यांना. ते आपले स्वर्गवासी बाबारावजी मामा लेवेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथं चांदीची गदा त्यांना प्रथम क्रमांकात देण्यात येत असते. व यावर्षी स्वर्गवासी आमचे कालूजी पैलवान डंगोरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना त्यांच्या 1 ते 9 प्रवास आपण ट्रॉफी देण्यात येत आहे. म्हणजे असे आमचे पैलवानांचे सगळं म्हणजे जे घराणेशाही इथं चालत आहे ती पिढ्याने पिढ्या सर्व आम्ही छोटे मुलं वगैरे सगळे मंडळी आमचे हनुमान आखाड्याचे व आमचे प्रतिष्ठित मार्गदर्शक ही ती प्रथा आम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपात आम्हाला चालवण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. नक्कीच नक्कीच धन्यवाद. शुभेच्छा. तसेच अनिल खत्रे इसापूर पुणे महाराष्ट्र चॅम्पियन. मैदानचे उद्घाटक माननीय मनोरंजन कुस्ती आहे देवा थापाची. चाहता वर्ग लय आहे खरं या प्रमाणात. ज्याला कुस्ती कळत नाही ते बी चाहता. नमस्कार. आत्ता आपण पुसदमध्ये आलो आहे सकाळी आणि इथं आहे कुस्ती मैदान. आणि सांगायचं झालं तर मला वाटते 3रं वर्ष आहे आपण पुसदला आलो आहे. प्रचंड गर्दी असते. तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तर बघायला मिळणार आहे. तशी नेट मारलेली आहे, जाळी मारलेली आहे. जशी पिंजरातली कुस्ती झाली ती एक वेळेस सांगलीला पहिला किरण भगत आणि कोणाची तर बाहेरच्या पलवानाची कुस्ती होती त्याच पद्धतीने संपूर्ण जाळी मारलेली आहे साईडनं. कारण इथं गोंधळही असते या मैदानाला. एवढं पब्लिक असते ना, प्रचंड पब्लिक. त्यामुळं कंट्रोल करता येत नाही कमिटीला. त्यामुळे त्यांनी यावर्षी जाळी मारलेली आहे. कारण की क्रमांक 1ला कुस्ती माऊली जमदाडे यांची असणार आहे आणि क्रमांक 2ला पैलवान शुभम शिदनाळे, क्रमांक 3ला पैलवान विजय वारा अनिल कचरे यांच्यासोबत. आणि खाली आहेत कुस्त्या भरपूर प्रेक्षणीय. आणि देवा थापाची मनोरंजन कुस्ती असणार आहे. त्यामुळं गोंधळ गडबड होण्याची शक्यता असते म्हणून असं हे नियोजन केलेलं आहे. त्या कुस्त्या असणार आहेत आणि हे सर्व मान्यवर आहेत. त्यांनी खूप कष्ट घेतलेलं आहे मैदान घेण्यासाठी, वर्गणी गोळा करण्यासाठी, कुस्त्या जोडण्यासाठी. माऊली जमदाडे यांची आहे मंडळी. विदर्भ केसरी पहलवान मंगेश करण यांच्या इथं आलो आपण आणि त्यांच्या गावचंच आहे पुसदचं मैदान. तर आलो म्हणलं ते थोडं आपण बक्षिसाचा पण व्हिडिओ बघणार आहोत. त्यांच्या इथं आलो आपण आणि त्यांची तालीम पण बांधकाम चालू आहे ते पण बघणार आहोत. त्याच्या अगोदर त्यांची जी बक्षीस आहेत ते बघणार आहोत. ही सर्व मंडळी आहेत या ठिकाणी. पुसदकर पहलवान नमस्कार. नमस्कार. हे सर्व बक्षीस आहेत. थोडे या आम्हाला सांगा तुमची विदर्भ केसरीची ही गदा आहे. तर ही फायनलला कुस्ती कोणाबरोबर झाली, हे मेडल कुठले आहे ते थोडं याच्याबद्दल सांगा आम्हाला. मी 2006, 2006, 7, 8 आणि 8 मध्ये विदर्भ चॅम्पियन आहे. त्याचे मेडल आहे आणि विदर्भ केसरीचे आहेत. 2008ला विदर्भ केसरी नाही 2006 आणि 7 आणि 8 मध्ये विदर्भ चॅम्पियन आहे. 2011ला उपविदर्भ केसरी आहे. 13ला विदर्भ केसरी झालो. कुस्त्या झालेल्या आहेत या सगळ्या झालेल्या आहे. माझ्या 90 संघ झालेले मुलीच्या असलम काजी बरोबर किरण भगत बरं याच गावात झाली का याच भागात मत झाली. तर हे आठवणी आहेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही ही कुठली आहे गदा, ही विदर्भ केसरीची आहे मोठी. आणि नागापूरला भेटली होती मनमाळ तिकडं प्रॅक्टिसला असताना. या ठिकाणी आलोय आणि तालमीचं काम चालू आहे. एरिया तर तसा मोठा आहे. इकडं बघू आता काय काय कशा पद्धतीनं आहे तालीम. अजून चालू आहे का? आता सध्या चालू आहे काम इथे मॅट हॉलसाठी काय? हां. आणि मातीचा हौदा बाहेर मोकळ्या याच्यातच. हे पैलवानाला राहण्यासाठी काय ते रूम का आपल्या? ही एक रूम आणि समोर एक रूम आहे. बर. भरपूर
आता हे इथं वस्तात कोण तुम्हीच काय हा मी बी राहणार आहे, अजून एखादा बाहेरचा व्यवस्था राहणार आहे मी. कोच वगैरे हो हो मी राहायसाठी इथं कशासाठी ही रूम कशासाठी म्हणजे बाहेरच्या मुलं राहायसाठी. राहायसाठी हा ठीक आहे. थोडं लहान होते अजून मोठं पाहिजे होतं पण तिकडे राहू पण काढायचं आहे. हां थोडं मुलं जास्त असले समजा 50-100 मुलं असले तर थोडं येते प्रॉब्लेम येते म्हणजे कमी जागा पडते. तर अशी तालीम आहे आणि हा एरिया आहे चांगलं आहे वातावरण. आणि मदने सर पण आहेत. मदने सरांचा आज वाढदिवस आहे. सकाळपासून लय फोन आल्या बा, लय फेमस तुम्ही व्यक्ती, तुमच्यावर महाराष्ट्राचं लय प्रेम आहे राव. आज सकाळी बघितलं प्रसिद्ध पहलवान असे तुम्हाला फोन येत होत्या. सकाळपासून बिझी आहे तुम्ही. महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या करा. धन्यवाद. गेली 10-15 वर्ष झालं महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये काम करतोय मी. या लाल मातीची पोचपावती म्हणून 5:30 वाजल्यापासून पुसदमध्ये मी यवतमाळ जिल्ह्यात वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या भूमीमध्ये हे एक मोठे पैलवान मंगेशकर ही त्यांची टीम आहे. आणि मला वाढदिवस गेली 10 वर्ष माझ्या घरी साजरा करण्याची संधी त्यांच्या मैदानामध्येच वाढदिवस. त्या माणसाने मला एवढं प्रेम दिलं की ह्यांच्या कुस्ती मैदानामुळे मला वाढदिवस मला इथं पुसदमध्ये साजरा करण्याची संधी प्राप्त होते. याच्यापेक्षा भगवंतानं अजून काय द्यावं. माझ्या जीवनाची उत्तराई भगवंतानं केलेली लाल मातीमध्ये केलेल्या कर्तृत्वाची पोचपावती आहे. शुभेच्छा तुम्हाला. चला ओके. असोली सर असंच प्रेम राहू द्या, सहकार्य राहू द्या. सद्भावनेनं जीवन प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही जाता, प्रत्येकाचं व्हिडिओ बनवता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुस्थान बरोबर माणसं पोहोचवता. अभिमान आहे. पिक्चरचा हिरो दिसतोय पण डायरेक्टर दिसत नाही. तुम्ही डायरेक्टर आहात आणि हे सर्व हिरो तुम्ही देशभर पोहोचवण्याचं काम करताय. नक्कीच आनंद वाटतो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. चला ह्यो यांचा चिरंजीव आहे बाबा. इकडे तुझी कुस्ती आहे का आज? कोणाबरोबर आहे? नवीन तिथं जोडणार आहे ना नवीन. चला ओके. तालमीत येतोय रोज? हो हो. चला ओके. पण आता एवढी मोठी तालीम बांधणं सोपं नाही आहे कारण की तालमीचा खर्च पण खूप येत आहे. पण एवढा निधी तुम्ही कसा उभा राहिलात काय? आमदार इंद्रनील भाऊ यांच्या निधीमधून आणलेला आहे. त्यांनी मदत केलेली आहे. हो हो नक्कीच नक्कीच. आणि त्यांनाही शुभेच्छा. त्यांनी कुस्तीगिरांसाठी मदत केली आहे साहेब. जय श्रीराम व्यायामशाळा अंतर्गत ही व्यायामशाळा इथे आमच्या मंगेश भाऊ करण हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आम्ही बाकी सर्व इथे या त्याच्यामध्ये बॉडीमध्ये आहोत. आणि पुसद व परिसरातील जास्तीत जास्त पैलवानाला या माध्यमातून त्यांना मोठी संधी नवीन जागी खेळण्यासाठी मिळण्यासाठी हे आमच्या राज्यमंत्री साहेबांनी साधारणतः आत्तापर्यंत 1 करोड रुपयाचा निधी आत्तापर्यंत त्याला दिलेला आहे. आणि अजूनही त्यांनी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. असंच सहकार्य आम्हाला नेहमी राज्यमंत्री साहेबाकडून राहते. आणि आता लवकरात लवकर येत्या काही दिवसातच या व्यायामशाळेला आता सुरुवात होणार आहे. नक्कीच. आणि आज खूप चांगल्या कुस्त्या बघायला तर मिळणार आहे. आता थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होईल. काय सांगाल? मैदान घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतंय. भरपूर कष्ट लागते. एका महिन्यापासून प्रयत्न करतात. हा. आणि तुमच्या मंडळींचं खरोखर योगदान आहे. साहेबांचं असो बाकीचे तुमचे सर्व कमिटीचं खूप सहकार्य आहे. चला तयारी चालू आहे मैदानाची या ठिकाणी. पुसदचं कुस्ती कमिटी आहे. थोड्याच वेळात मैदानाला सुरुवात होईल. बरेचसे मंडळी आहेत. यांचं खूप मोठं योगदान आहे मैदान यशस्वी करण्यासाठी. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. वस्ताद यास काय सांगाल? किती वर्षाची परंपरा आणि या वर्षीचं कसं नियोजन असणार आहे? काय कुस्ती असणार आहेत? 60 वर्षाची परंपरा आहे. ती परंपरा आम्ही या पिढीमध्ये आम्ही चालवत आहोत. आमच्या काही पिढीने परंपरा चालवली आहे. यांच्यासारखे आम्हाला आशीर्वाद जे असतात आम्हाला बक्षिसं देतात. त्या बक्षिसामधून आम्ही कुस्त्या बांधत असतो. यावर्षी पहिल्या नंबरची कुस्ती माऊली जमदाडे यांची आहे. दुसऱ्या नंबरची कुस्ती आपले शुभम भाऊ पैलवान सदनाळ यांची आहे. तिसऱ्या नंबरची कुस्ती जी आपण स्पेशल कुस्ती थापा पैलवानची जी आपल्या विदर्भामध्ये प्रथमच आपण तिथं त्यांना आग्रह करून खूप आग्रह केला त्यांना. ते आपल्या ज्ञानेश्वर भाऊ यांच्या उत्साहामुळे आपल्याला ती कुस्ती मिळाली. त्यामुळे ते इथे येत आहे. अशा प्रकारचे भरपूर पैलवान आपण तिथं खूप काटा कुस्त्या लावलेल्या आहे. आपल्या पुस्तकवाच्यांचं भरपूर याच्यात आपल्याला सहकार्य आहे. आणि आपल्या हनुमान आखाड्याचे सर्व पैलवान मंडळी इथं उपस्थित आहे. त्यांचं बी आपल्याला भरपूर सहकार्य आहे. व आमचे ज्ञानेश्वर भाऊ असोले यांचं यूट्यूब मार्फत आम्ही 3 वर्षापासून जे आम्हाला पूर्ण जग प्रसिद्ध करत आहे कुस्तीसाठी त्यांचे बी आम्ही खूप खूप आभार मानतो ज्ञानेश्वर भाऊचे. व आमचे मार्गदर्शक जे इथे आपले नंबर आम्हाला हे करता परमेश्वर भाई जसवाल, आमचे देवीदास मामा, आमचे माधव काका व आमची मित्रमंडळी सर्व जे उपस्थित पत्रकार मंडळी दीपक भाऊ तशी आमची इथं सर्व आलेली आहे. त्यांचे आम्हाला खूप खूप सहकार्य असते दरवर्षी. व यांच्या सहकार्याने आमच्या पुसदवासियाच्या हा दंगल आम्ही सक्सेस करत असतो. याच्यात म्हणजे आपल्या पुसदच्या कोणाची छोटी एक पाकळी असते, कोणाचं फूल असते, पण सगळे असे तनमन धनानं आपले 1 जानेवारी कुस्ती दंगलला सहकार्य करतात. ही परंपरा चालू असावं म्हणून यांचं पुरे याच्यामध्ये सगळ्याचं सहकार्य असते. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. सहकार्य या दरवर्षी राहावं म्हणून आम्ही 1 जानेवारी कुस्ती दंगल समिती यांना आवाहन करतो की असंच आमच्यावर प्रेम राहू द्या.
व आमच्या कुस्ती दंगलवर आशीर्वाद राहू द्या. आज आम्ही हे चालवत आहोत, पण आम्ही आता काही वेळानंतर आम्ही बी आमचं बी हे होईल. तर यानंतर काही जे लहान पिढी जे आहे यांना बी सहकार्य भेटासाठी आपल्या पुसदवासियांना भरपूर सहकार्य करायला पाहिजे. आमचे आदर्श वस्तात आमच्यावाले स्वर्गवासी बाबारावजी मामा लेवेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथं चांदीची गदा त्यांना प्रथम क्रमांकात देण्यात येत असते. व यावर्षी स्वर्गवासी आमचे कालूजी पैलवान डंगोरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना त्यांच्या 1 ते 9 प्रवास आपण ट्रॉफी देण्यात येत आहे. म्हणजे असे आमचे पैलवानांचे सगळं म्हणजे जे घराणेशाही इथं चालत आहे ती पिढ्याने पिढ्या सर्व आम्ही छोटे मुलं वगैरे सगळे मंडळी आमचे हनुमान आखाड्याचे व आमचे प्रतिष्ठित मार्गदर्शक ही ती प्रथा आम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपात आम्हाला चालवण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. नक्कीच नक्कीच धन्यवाद शुभेच्छा. बजरंग बलीची प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन होत आहे या कुस्ती मैदानाला. मान्यवर आहेत आणि यांच्या हस्ते नारळ. ही सगळी बारकी पहलवानं बसल्यावर बघा. आजची बारकी म्हणजे उद्याची मोठी आहेत. नाही, ही सगळी पहलवानं बसल्या. सुरुवात आहे लहान पहलवानांच्या कुस्त्या चालू आहेत. या ठिकाणी राहुल पडगणे पहलवान आल्यात आणि माऊलीदा आहे ते सगळ्यांची भेट झालेली आहे आणि वाढदिवस शुभेच्छा मधने सरांना देण्यासाठी आलेले आहेत ते सर्व. आणि देवा थापाचं आगमन झालेलं आहे. पूजा चालू आहे. मनोरंजन कुस्ती आहे देवा थापाची. चाहता वर्ग लय आहे खरं या पहलवानाचं. ज्याला कुस्ती कळत नाही ते बी चाहता वर्ग. मंगेश भाऊकरण यांनी घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी कमिटी आहे. या ठिकाणी पहलवान श्री स्वर्गीय त्यांची विचारधारा जोपासतात. तरुण म्हणून जीवन चांगलं जगतात. मंडळी या ठिकाणी निवेदक मंडळी वस्ताद मंडळी बसलेला आहेत. या ठिकाणी पहलवान माऊली जमदाडे यांचं आगमन झालेलं आहे. युवा उद्योजक अक्षय मुळे तसेच गल्लाभाऊ लिंगे युवा उद्योजक सागर चव्हाण प्रणितनं काहीतरी घडतंय बघा. पापण्या तेवढ्या मिटू नका, नाहीतर आनंदाला वंचित राहाल. शबाश, लढण्याची आयट आणि बघा. आणि प्रणित भोसले हा पंढरपूरचा सुप्रसिद्ध पैलवान शेखर शी कुस्ती प्रारंभ होते. सोलापूर जिल्ह्यातला आणि हा पुणे जिल्ह्यातला इंदापूरचा मारुती मार्कर सरांचा पट्टा आहे. पैलवान आणि विक्रम झालेला टाळ्या सर्वांनी. मी सांगितलं होतं 5 मिनिटांवर कुस्ती झालेल्या कुस्तीमध्ये विक्रम गायकवाड विजय झालेला आहे. वालेकर ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन पुणे. विशाल भाऊ ढाले कुस्तीमध्ये तसेच अनिल खत्रे इसापूर पुणे महाराष्ट्र चॅम्पियन. मैदानचे उद्घाटक झाल्यानंतर कुस्तीला सुरुवात करा. विजय शिंदे विरुद्ध अनिल कचरे अशी कुस्ती चालू आहे. 28 वर्षापासून कुस्ती खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे आमचे काका श्री स्वर्गीय काशीनाथजी देशमुखजी, काका परिवार यांचे आभार. आता कुस्त्यांचा आनंद
दादा आडवं येऊ नको इकडे इकडे अर्धा अर्धा पण फिरा. दादा फुटके सांगून गेलेले कलियुगात असं होईल म्हणून सांगितलं. देवा तपाची गोष्टी त्या देवाची गोष्टी आहे. शबाश. लाईव्ह बंद करा कोणी नका आता काढून झाला लाईव्ह पोलीस वाले लई जोरदार
हे चेन ओढू नका. नको मोबाईल राहू दे की. हेलो हेलो हेलो, एक मिनट जी सभी को. हेलो, आप सभी दंगल देखने के लिए आए हो. दंगल तभी अच्छा देख पाएंगे. काय झालं लय गोंधळ झालेला आहे. आपला कॅमेरा लॅपटॉपवर आहे, लोकांनी पाय दिलेलं इकडं लावलेलं. बाहेर तरी काही आहे तर गोंधळ माहीत नाही. तर ही प्रचंड पब्लिक आहे. तर पब्लिक शहाणे नाही. शेवटची कुस्ती आहे पैलवान माऊली जमदाडे यांची. कुस्तीला सुरुवात आहे. माननीय मंत्री साहेबांच्या हस्ते ही कुस्ती जोडण्यात येत आहे. चालू करा. मंडळी, काल पुसदला मैदान झालेलं आहे. मैदान चांगलं झालंय, पण काय थोडं गोंधळ झाला. मागच्या वर्षी पण गोंधळ झाला, यावर्षी गोंधळ झाला. थोडं नियोजनाला कुठंतरी आपण कमी पडतोय. तसे मंगेश भाऊ, करण व किशोर भाऊ ही सगळी जी मंडळी आहेत चांगलं काम केलं, कारण खूप मोठं योगदान आहे त्यांचं. पण थोडं नियोजन आणि चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे होतं. केलं त्यांनी, तशी जाळी पण लावली होती. खूप प्रयत्न केला, पण थोडं लाईव्हला वर स्टेज करायला पाहिजे होतं. मी बोललो, पण ठीक आहे, त्या गडबडीत त्यांच्या खूप व्याप असते, ते झालेलं नाही. पण त्याचं खापर आपल्यावर लोक फोडतायत. तुम्ही कुस्ती दाखवलं नाही, 4-5 चांगलं नियोजन असलं, जावा नसेल तर दाखवू नका असं लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय ते सामना आपल्याला करावं लागलं. सगळं विस्कटलेलं गोंधळ. लोक मागच्या वर्षी तर लॅपटॉपवर पाय दिलेले, यावर्षी सुद्धा इंटरनेटच्या याच्यावर पाय दिल्या. प्लग बोर्ड होतं त्याच्यावर पाय द्यायचं. सगळं लाईट कनेक्शन डिस्कनेक्ट झालं, लाईव्ह बंद झालं. लॅपटॉप कॅमेरा सेफ राहावा म्हणून मी ते बंद केला, सेपरेट व्हिडिओ घेतले आणि लाईव्ह बंद केलं. पण सत्य परिस्थिती काय लोकांना माहित नाही. प्रचंड पब्लिक होती, तुफान होती. सर निवेदक म्हणून होते, मधने सर होते. तर सर सांगतील काय परिस्थिती होती. सर सांगा. नमस्कार. लोक कमेंट करतात. काल पुसदचं ऐतिहासिक कुस्ती मैदान, ज्या मैदानमध्ये नेपाळचा देवा थापा आला होता, माऊली जमदाडे आले होते, शुभम शिदनाळे आले होते, विजय वाराची कुस्ती होती. आणि विजय वाराची कुस्ती बघण्यासाठी आज महाराष्ट्राची जनता आवर्जून जाते. आणि त्यामध्येच ती उत्साह जनता त्या ठिकाणी आली. विजय वाराची कुस्ती बाहेरून दिसत नव्हती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. कुस्ती दिसावी म्हणून, असं त्यांच्या मनामध्ये काय नव्हतं की बा आपण त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रमाला डिस्कळीत करणार, असं काय नव्हतं. पण त्या उत्साहामध्ये अस्वले सरांच्या लॅपटॉपचं थोडं नुकसान झालं, वायर तुटल्या होत्या. आणि त्यामुळं लाईव्ह जी कुस्ती झाली ती कुस्ती लाईव्हमध्ये दाखवता आली नाही. तरीही अस्वले सरांनी त्या प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रयत्नाची पराकाष्ठा करून कुस्ती मोबाईलवरती घेतली. आणि अवघ्या काही वेळातच ती कुस्ती आता सोशल मीडियावरती व्हायरल होईल, यूट्यूबवरती, इन्स्टावरती टाकल्या जाईल. तरी प्रेक्षकांनी ती कुस्ती बघावी. उगाच असं कमेंट, चांगलं आहे, कमेंट करा तुम्ही. विजय वारावरचं ते प्रेम आहे, परंतु त्या माध्यमातून कुठंतरी अस्वले सरांच्या नावाला काळीमा फासल्या जाईल असं कृत्य करून अशा कमेंट टाकू नका. सर माहिती काय, निगेटिव्ह कमेंट आल्यानंतर डिमोटिवेट होते. आणि त्यामुळं कष्ट करून सोपं नाही. 8-8 एवढ्या मोठ्या चॅनलचं नाव खराब होईल. हे महाराष्ट्राचं नव्हे तर भारत देशाचं सर्वात मोठं युट्यूब चॅनल कुस्ती क्षेत्रातलं, ज्याचे जवळजवळ 4.5 ते 5 लाख सबस्क्रायबर आहे. त्यामुळं ते कमेंट करण्यापूर्वी थोडासा विचार करा. कारण विजय वाराचे फॅन स्वतः अस्वले सर आहेत. ज्याचा फॅन अवघा महाराष्ट्र झाला ते विजय वाराचे फॅन अस्वले सर आहेत. याच्यावर थोडा विचार करा. ती कुस्ती टाकल्या जाईल. फक्त कुस्ती एवढं झालं की ती कुस्ती मोबाईलच्या माध्यमातून घेतल्या गेली, कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतल्या गेली नाही. एवढं बोलून नमस्कार. आता तर धन्यवाद. खूप चांगलं मैदान झालं. आणि आजही टो या गावामध्ये आहे, मी वाशिम जिल्ह्यामध्ये. आणि मामा आपल्याला वस्ताद आहेत आणि यांची खूप अपेक्षा होती की आपण या गावामध्ये यावं. तर आज यांच्या गावामध्ये आलो आपण आणि थोड्याच वेळात मैदान सुरुवात होईल. म्हणलं समारोप व्हिडिओ केला नाही त्या गोंधळात गडबडीत, तर मला या व्हिडिओला समारोप करतोय.